नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत। प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या। भाजप खासदार नारायण राणे यांची पूजा चव्हाण सुशांत सिंग प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका आणि जुने पाईप टाकून ठेकेदारानं वसूल केलेल्या 8 कोटी रुपयांचा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणला घोटाळा। या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर। नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं। मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत, कारण त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्याच म्हणजे सुशांत सिंग प्रकरणावर एका मंत्र्यालाही राजीनामा द्यावा लागेल अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचं नाव घेता केली आहे। राज्य सरकार यवतमाळमध्ये संजय राठोड आणि मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या स्मरणार्थ मिरवणुका आणि मोर्चे काढायला परवानगी देते। मात्र शिवजयंतीबाबत हे सरकार परवानगी नाकारते। जयंती साधेपणाने साजरे करा असं सांगून शिवसेनेच्या सत्तेत साधू संतांच्या मिरवणुका निघत नसून गुंडांच्या मिरवणुका निघतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते। यावेळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी राज्य सरकारवर घाणाघाती टीका केली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसून एकही आश्वासन ठाकरे सरकारनं पूर्ण केलं नाही। त्याचबरोबर या सरकारमधील अनेक नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप झालेत। ही आत्महत्या नसून ही हत्या असल्याची शक्यता आहे राणे यांनी व्यक्त केली आहे। तसंच हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असून एक प्रकारे पाठबळ देत असल्याचं राणे यांनी सांगितलं। राज्याचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे अधिवेशन 2 दिवसात गुंडाळण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे। त्यामुळे अधिवेशन आलं की राज्यात कोरोना वाढतो का अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली। तसंच देवेंद्र फडणवीस आणि आपण मुख्यमंत्री झालो तर मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नवाब मलिक फार लांब आहेत, त्यामुळे त्यांनी स्वप्न बघू नये तसा टोलाही राणे यांनी मलिक यांना लगावला। तर सिंधुदुर्ग येथे भाजपमधील काही जण शिवसेनेत गेले, त्यांना परत घेणार नाहीत, ते त्यांच्या कारस्थानामुळे गेले असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाणे असो किंवा इतर महापालिका यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळणार आहे, तर दुसरीकडे मनसेबाबत पक्षश्रेष्ठी विचार करीत असल्याचंही राणे यांनी सांगितलं। हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो, परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भुईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले। आता संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरलाय। भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या गावात आर्थिक सुबत्ता आली आहे। ग्रामीण भागात मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW, रेंज रोव्हर, MG हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात। एवढंच नव्हे तर अमेरिका अध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडिलॅक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवेअंजूर येथील अरुण आर पाटील या आगरी समाजातील उद्योजकाकडे आहे। आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी, जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क 30 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच अचंबित केले। घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनवलं, तर काही विकास कामांना जमीन विकसित करायला दिली। यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसायानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्यानं त्यांनी या नव्या व्यवसायाचं धाडस केले। स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावं लागतं, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। घरी आर्थिक सुबत्ता असल्यानं हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचं भोईर यांनी सांगितलं। भोईर यांना हेलिकॉप्टर 15 मार्च रोजी मिळणार असल्यानं आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे याची चाचपणी करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते।
त्या ठिकाणी 2.5 एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनियर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये भोईर यांनी स्वतः न बसता नुकताच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींना फेरफटका मारून आणलं याचंही कौतुक होत आहे. आम्ही हेलिकॉप्टरवर उडी घ्यायचं कारण एकच होता, कारण आमचे बरेचसे बिल्डर किंवा मित्र लोक जे ओळखीचे होते, तर ते कसं आम्ही धंद्यामध्ये इकडे तिकडे आमचा फिरणं मोठा असतो, त्या दृष्टीने आम्ही हेलिकॉप्टर घ्यायचं असं ठरवलं. का आपलं घर झालेलं आहे, शेती आहे, आपल्याकडे बिझनेस आहे, धंदा आहे, दुग्ध व्यवसाय, त्याच्यासाठी आता धंद्याची प्रोसेस थोडी पूर्ण झालेली होती. त्या दृष्टीने हेलिकॉप्टर घ्यायचा एकच पर्याय म्हणजे मोठा होता का साधारणतः ग्रामीणचे लोक या धंद्यामध्ये कोणी उतरत नाही आणि आपल्या ग्रामीण भागाला बाहेरचे जे उद्योगपती येतात किंवा काय असे येऊन ते सर्व धंदा करतात. त्या दृष्टीने आपण हेलिकॉप्टरचा सोर्स म्हणजे आपल्यासाठी असं निर्माण झाला का काही त्यातली मंडळी आपली चांगली ओळखीची होती, यातले चित्रपटसृष्टीतले ओळखीचे होते, उद्योग क्षेत्रातले ओळखीचे होते. त्या दृष्टीने ती आम्हाला एक हाऊस निर्माण होऊन ते. तुमचा व्यवसाय कुठला? आमचा मेन व्यवसाय तर दुग्ध व्यवसाय, शेती हा मोठा व्यवसाय आहे की सर्वात मोठा व्यवसाय तर तोच आहे. मग आता हे जे तुम्ही स्वप्न बघितलं ते स्वप्न सत्यात उतरणार आहे. येत्या महिन्याभरामध्ये तुमच्या दारी हेलिकॉप्टर उभा राहणार आहे. लोक म्हणतात ते जसं आपल्याकडे बरीचशी गाणी या दृष्टीने झालेली आहेत. कोण म्हणतं घेईल तर घेईल, झेन घेईल, पण आता तुम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टर घेणार, का आनंद व्यक्त करा? हां, आमचा आनंद व्यक्त करा का आमचं तर मार्चमध्ये आमची हेलिकॉप्टरची डिलिव्हरी आहे. त्या दृष्टीने हेलिकॉप्टर आम्हाला घ्यायचं म्हणजे बरीचशी मंडळी ओळखीच्या किंवा जाणं येणं मोठं असल्यामुळे त्या दृष्टीने आम्ही हेलिकॉप्टर गाडीच्या ऐवजी हेलिकॉप्टर घ्यायचा मेन प्रोसिजर असं का आपल्या ग्रामीण भागात कोणी हेलिकॉप्टर यूज करीत नाही. त्या दृष्टीने आम्हाला ती जास्त इच्छा झाली का चला. मग आता इथं काय व्यवस्था केली तुम्ही? इथं आता व्यवस्था आम्ही असं केलं आहे का आपली स्वतःची इथे 2.5 एकर जागा आहे. या जागेमध्ये आपली हेलिकॉप्टरसाठी लागणारी राऊंड पट्टी बनवून आता बाकीचे जे कॉन्क्रिटीकरण किंवा कंपाऊंड वॉल कंपाऊंड जे मारायचं आहे, ऑफिसेस बनवायचे आहेत, तर ते काम आता चालू होणार आहे 1-2-3 दिवसात आणि मार्चच्या पहिले हप्त्यात आपल्याला हेलिकॉप्टरची डिलिव्हरी होऊन जाणार आज इथं. हां, कारण काय आहे आता ग्रामपंचायत वडप्या ही मोठी विकसित ग्रामपंचायत असून आम्हीच ती ग्रामपंचायतमध्ये आत्ताच इलेक्शन होऊन मोठ्या बहुमताने आमचं पॅनल निवडून आलेलं आहे. त्या दृष्टीने सर्व गावातले मेंबर तसेच माझे गेले 25-30 वर्षापासून इलेक्शनमध्ये सहभागी असलेले संजय गायकवाड हे आमचे एकदम जवळचे नजदीकची माणसं असून यांना पहिले आम्ही पसंती देऊन त्यांना ते 10 मेंबर लोक जे काही होते आमचे ती आम्ही त्यांना पहिले हौशीने बसवलं. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या कारभारामुळेच ठेकेदारांकडून ठाणे महानगरपालिकेला गंडा घातला जात आहे, असाच गंडा जलवाहिन्यांच्या कामांमध्ये घालण्यात आल्याचं शानू पठाण यांनी उघडकीस आणले. कल्याण फाटा ते दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत जुन्या जलवाहिन्या टाकून MK इन्फ्रा आणि जस्मिन कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी महानगरपालिकेकडून 8 कोटी रुपयेही उकळलेत. विशेष म्हणजे याच कंपन्यांना ठाणे शहरात अन्य ठिकाणी सुमारे 200 कोटी रुपयांची कामंही दिली असल्याचा भंडाफोड शानू पठाण यांनी केलाय.
ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम MK इन्फ्रा आणि जस्मिन कन्स्ट्रक्शन या 2 कंपन्यांना देण्यात आले. या कंपन्यांनी दुय्यम दर्जाचं साहित्य वापरलं असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी शानू पठाण यांनी कल्याण फाटा येथे जाऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेले पाईप हे जुने असल्याचे निदर्शनास आले. या पाईप्सवर चक्क 2010 साल नोंदवण्यात आलं असल्याचं दिसून आलं. अवघ्या 30 रुपये किलोने हे पाईप खरेदी करून ठेकेदारानं महानगरपालिकेला गंडा घातलाय. विशेष म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शानू पठाण यांनी केलाय. ठाणेकरांच्या पैशांची कशा पद्धतीनं लूटमार केली जात आहे हे या प्रकारातून उघडकीस आल्याचं पठाण यांनी सांगितलं. ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यापणामुळे ही लूट सुरू आहे. ठाणेकरांचा पैसा कसा वाया घालवला जात आहे याचंच हे उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे. आता ठेकेदाराकडून या जलवाहिन्या बुजवण्यात येणार आहेत. जर या जलवाहिन्या बुजवण्यात आल्या तर पुरावेही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आणि महापौरांनी तात्काळ याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. MK इन्फ्रा आणि जस्मिन कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना ठाणे शहरात देण्यात आलेल्या 200 कोटींच्या कामाची तात्काळ चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. देखिए ऐसा है कि मुमरा नहीं दीवा प्रभाग समिति के अंतर्गत से लेके मुमरा प्रभाग समिति के अंतर्गत कल्याण फाटे से लेके वाई जंक्शन तक मुमरा पानी की 30 इंच की लाइन डाली जानी है और उसको 30 की लाइन डाली जाती, उसको जब मैंने पूरा 2 दिन से अंदर देखा तो उस जो लगभग मुझे ऐसे मालूमात पड़ी कि MKE इंफ्रा और रश्मिन कंस्ट्रक्शन के नाम से ये टेंडर डाला गया है और उसकी डिटेल निकाला मैंने तो कल्याण फाटा से लेके वाई जंक्शन तक पूरे जो पाइप है वो सेकेंड हैंड है, नए पाइप नहीं है. जो 8 करोड़ रुपए की लागत का ये टेंडर है और ऐसे ही जब ये 8 करोड़ की लागत का टेंडर है तो थाने की जनता जो 25 लाख के लोग हैं उनका करोड़ रुपए का कैसे दुरुपयोग हो रहा है, इसलिए मैंने माननीय महापौर साहब और कमिश्नर साहब को तुरंत उस वीडियो को भेजा और उनको बताया कि उनकी जानकारी के नहीं है कि आज तो इसकी मालूमात पड़ी 8 करोड़ की कि ये सेकेंड हैंड पाइप लगाए. ऐसे ही 17 करोड़ रुपए की थाना के अंदर और एक 33 करोड़ रुपए की थाने के अंतर्गत पार्टनरशिप में कुल मिला के ऐसा मुझे मालूम पड़ा कि 200 करोड़ रुपए की लागत का वो उनकी ये कंपनी के साथ कोई पार्टनरशिप में पानी की लाइन का काम शुरू हुआ. तो जब 8 करोड़ रुपए की लाइन जो भ्रष्टाचार है, जो स्कैम है, वो सामने दिख रहा है तो कहीं ऐसा तो नहीं कि 200 करोड़ रुपए की जो उनकी और उनकी कंपनी के साथ पार्टनर है उन सभी में कहीं ना कहीं कोई कालाबाजारी हो या कोई 25 लाख थानेदार की जनता के सामने आंखों में धूल झोंकी जा रही है. तो मैंने उनसे साफ स्पष्ट किया कि ऐसे ही कॉन्ट्रैक्टर और कुछ अधिकारी के साथ मिलकर कॉन्ट्रैक्टर की इतनी हिम्मत हो गई है तो जो थाना की 25 लाख जनता है उनकी आंख में मिर्ची की भुक्की डाल दो और उनको लूट ही लो. क्योंकि जो लूट मार चल रहा है उससे साफ समझ में आ रहा है कि आप, और सबसे बड़ी हैरानी की बात यह कि वो 8 करोड़ रुपए बिल भी निकाल लिया उसने. हम मैंने जाके वो कंक्रीटकरण को जो हो रहा था उसे आज रोका हूं. ऐसा ना हो जाए कि मेरे बोलने के बाद, मेरे स्टेटमेंट देने के बाद तुरंत उसको UTWT या डामर कर दिया जाए और जो उसके प्रूफ है, जो पुरावे, उसको मिटा दिया जाए. इसलिए मेरी माननीय कमिश्नर साहब और माननीय महापौर साहब से ये मांगनी है कि तुरंत उस जो कल्याण फाटे से लेके वाई जंक्शन तक की 30 इंच की लाइन का काम हुआ है उसको खोदा जाए. और मैं दावे के साथ कहता हूं कि 2010 के पाइप है उसमें, उसको निकाला जाए और टेक्निकल इंजीनियर के बाद भेजा जाए. मालूम पड़ जाएगा दूध का दूध पानी के पानी कि ये माल सेकेंड हैंड लिया है कि नहीं. जहां तक मेरी जानकारी है, मुझे 2 दिन के अंदर ये भी मालूम पड़ जाएगा कि कहां से लिया है. ये माल उत्तर शिव से लिया गया है, लेकिन दुकान का पता और किस व्यापारी से लिया गया उसकी मैं जानकारी कर रहा हूं. लेकिन ये मेरा काम नहीं है, ये जिम्मेदारी प्रशासन की. एक विरोधी पक्ष होने के नाते मेरा जिम्मेदारी थी कि मैं प्रशासन को ये जो भ्रष्टाचार और जो स्कैम हुआ है ओपन करना चाहिए. मैंने अपनी जिम्मेदारी पूरी तरीके से निभा दिया. अब प्रशासन की जिम्मेदारी है कि ऐसे अधिकारी को तुरंत सस्पेंड करें. जो कॉन्ट्रैक्टर है, इनकी कंपनी के साथ कितने पार्टनर है उनके ऊपर ब्लैकलिस्टेड करे, उनके ऊपर FIR दाखिल करे और साथ में थाना के अंदर जितने ये काम कर रहे उसकी भी जांच हो.
प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. हे ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगणदारीला देव मुक्ती. नको नको थुंकू तू अवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली. नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया. साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया. साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया. साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया. साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. 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 उफ, ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने थाने शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। भाजप खासदार नारायण राणे यांची पूजा चव्हाण सुशांत सिंग प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका आणि जुने पाईप टाकून ठेकेदारानं वसूल केलेल्या 8 कोटी रुपयांचा विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणला घोटाळा। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता मोना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9869733337। तर मग पुन्हा भेटू उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात। धन्यवाद।